मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो संजय राऊत यांनी एक्स पोस्ट केलाय आणि देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारलाय। मुख्यमंत्र्यांसोबतचे हे महाशय कोण आहेत आणि त्यांचं कर्तृत्व नेमकं काय आहे याचा खुलासा गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांनी करावा असं एक्स पोस्ट मध्ये संजय राऊतांनी म्हटलंय। एक्स पोस्ट मध्ये राऊतांनी गुंड निलेश घायवळ याची बातमी सुद्धा जोडलेली आहे। महाराष्ट्रामध्ये गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालवलेलं गुंडा राज, कायद्याचं राज्य असं असतं काय? पुणे संस्कृती आणि विद्येचं माहेरघर होतं असं त्यांनी म्हटलंय। आज ही काय अवस्था करून ठेवली आहे मोदी शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीनं, असा घणाघात सुद्धा संजय राऊतांनी आपल्या एक्स पोस्ट मधून केलाय। तर संजय राऊतांनी हे ट्विट आणि ही एक्स पोस्ट नेमकी काय केली आपण बघूया। महाराष्ट्रामध्ये गुंडाराज, गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य, हे महाशय कोण आहेत असं म्हणून त्यांनी प्रश्न विचारलाय। त्यांचं नेमकं कर्तृत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा। कायद्याचं राज्य असं असतं काय? पुणे हे संस्कृती आणि विद्येचं माहेरघर होतं आणि आज ही काय अवस्था करून ठेवली आहे मोदी शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीनं। आणि या सगळ्याविषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी ओमकार वाबळे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओमकार, हा फोटो नेमका कोणाचा आहे त्याच्या संदर्भातली काही माहिती मिळते का? आणि संजय राऊतांनी घणाघात केलाय, गृहमंत्र्यांना त्यांनी प्रश्न विचारलाय। संजय राऊतांच्या ट्विटचा उलगडा आपल्याला करायचा असेल तर सगळ्यात आधी व्यक्ती कोण आहे आणि तिची प्रोफाईल काय हे समजून घेतलं पाहिजे। पुण्याच्या कोथरूडमध्ये राहणारा निलेश घायवळ म्हणून गुंड आहे। कोथरूडमध्ये साधारण मोहोळ, त्यानंतर मारणे आणि घायवळ अशा 3 टोळ्या आहेत। यातल्या गजा मारणे आणि घायवळ यांच्यातलं याच्या आधीचं सुद्धा युद्ध आणि त्यांच्या टेरिटरीवरून जे वाद होते किंवा याच्या आधी खंडन यांचे वेगवेगळी प्रकरणं होती, या सगळ्यामध्ये हे दोन्ही गुंड जेलमध्ये होते। निलेश घायवळ सुद्धा आता जामिनावरती बाहेर आलेला आहे। याच्या आधी तो पुण्याच्या कारागृहात होता, त्यानंतर त्याला हलवण्यात आलं होतं पश्चिम महाराष्ट्रातल्या आणखी एका कारागृहामध्ये। आता निलेश घायवळ हा याच्या आधी सुद्धा हिवाळी अधिवेशनात आलेला होता। तिथे सुद्धा तो वेगवेगळ्या एकनाथ शिंदे यांच्या काही जवळच्या माणसांना म्हणजे सीएम यांच्या क्लोज ऑर्बिट मधली काही माणसं आहेत यांची त्याने भेट घेतलेली होती। त्यावेळी सुद्धा त्याची सीएमची भेट झाली का असा प्रश्न उपस्थित केला जात होता। त्यानंतर आता जो संजय राऊतांनी फोटो ट्विट केलाय, हा फोटो एका अँटी चेंबर मधला फोटो आहे, त्यामुळे बाहेर कुठे उघडी भेट झालेली नाहीये। तर त्या फोटोमध्ये आपल्याला मागे शंभूराज देसाई पण दिसत असतील किंवा बाजूला संतोष बांगर आमदार दिसत असतील। असे एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या माणसांसोबत निलेश घायवळ याचा फोटो आलेला आहे। काही दिवसापूर्वीच शिंदेच्या एका व्यक्तीसोबत निलेश घायवळ मंत्रालयातही आलेला होता, त्याचा सुद्धा व्हिडिओ आता आपल्याला सगळ्या हाती लागला आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेच्या अवतीभोवती वावरणारी सगळी माणसं ही इतकी कुख्यात प्रोफाईलची का आहेत असा एक प्रश्न विचारला जातो आणि त्यावरूनच गृहमंत्रालयाला टार्गेट करण्याचा प्रयत्न संजय राऊतांनी केलाय। अगदी धन्यवाद ओमकार या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।